हॅलो गाईज, मी आहे शिवानीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मटन खिमा पुलाव. हा असला जबरदस्त झाला होता ना. तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली का? नसेल केली तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा, म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम नक्कीच हा खिमा पुलाव बनवणार आणि खायला खूप टेस्टी झाला होता. मी इथे ना मोठं पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकले. तेलामध्ये कांदा आणि थोडीशी हिरव्या मिरच्या टाकायच्या. ते व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये गरम मसाले टाकल्यात. गरम मसाले घरात जे अवेलेबल असेल ना, शहाजिरा, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, ते सगळं टाका. शहाजिरा थोडासा जास्त टाकायचा पुलावमध्ये, म्हणजे टेस्ट एकदम मस्त येते. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकली होती, ती व्यवस्थित परतून घेतली. पुदिना टाकला, तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मी कांदा व्यवस्थित परतला, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, पुदिना, आता आली टोमॅटोची बारी. टोमॅटो मस्त असं भरपूर टाकायचे, म्हणजे मी इथं 2 टोमॅटो टाकले होते. 5 मिनटं टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये मीठ, थोडीशी हळद, चवीनुसार आता मिरची पावडर टाकायची. आपण मिरचीसुद्धा वापरली तर तुम्ही चवीनुसार मिरची पावडर टाका. धने पावडर टाका आणि व्यवस्थित बघा मस्त तेल सुटूस तोपर्यंत हा मसाल्यानं आपल्याला परतून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनटं बघा व्यवस्थित परतलाय मी. आता त्यामध्ये लिंबाचा रस, आता लिंबू तुम्ही कितपत आंबट खाणार आहे तेवढा लिंबू पिळा. मी तर 1 अख्खा लिंबू पिळला होता. आणि मी दहीसुद्धा वापरलं ह्यामध्ये. पुलावमध्ये दही आहे ना, हे टाकावंच लागतं, कारण तुम्ही कोणतेही पुलाव बनवा, व्हेज, नॉन व्हेज, चिकन, मटन, खिमा पुलाव, सगळ्यात आपल्याला दही टाकणं जरुरीच आहे. तर मी इथं दही घेतलं होतं, तुम्ही बघू शकता अख्खी वाटी भरून मी दही टाकले. आता आपल्याला मस्त 5 ते 10 मिनटासाठी ना हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या मसाल्याला अशी मस्त अशी तर्री यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लगेच कळेल की मसाला व्यवस्थित भाजला गेला. आता बघा मस्त तर्री सुटली. आता मी इथं खिमा घेतला होता. जेवढं तांदूळ घेतला मी तेवढाच हा खिमा घेतला मी. म्हणजे खिमाची टेस्ट अख्ख्या पुलावमध्ये असलं जबरदस्त लागत होती ना, खूप मस्त लागत होती. खिमा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, चिकन खिमा किंवा मटन खिमा हा लगेच शिजतो, म्हणून आपल्याला जास्त काय ह्याला शिजवायची गरज नाही आहे. मी 5-10 मिनटं परतला व्यवस्थित आणि त्यानंतर झाकण ठेवलं. 15 ते 20 मिनटं फक्त हे शिजून घेतलं आणि मस्त बघा मसाला जो भारी झाला होता. आता व्यवस्थित पुन्हा एकदा 5 मिनटं ना मसाला परतून घेते, म्हणजे खाली लागला असेल तर तो पण लागणार नाही. तसं तर हे नॉनस्टिक मी वापरलं होतं, म्हणून काही खाली लागणार नाही. तुम्हाला जर हे पुलाव आहे ना कुकरमध्ये बनवायचं असेल ना, तर सेम प्रोसेस तुम्ही करू शकता. मस्त बघा खिमा दिसते. आता थोडंसं मी गरम मसाला वापरणार आहे, तो टाकलाय. आता गरम पाणी केलं होतं मी. इथं जेवढे तांदूळ घेतले होते ना, म्हणजे तुम्ही 1 ग्लास तांदूळ घेतला ना तर तुम्हाला 2 ग्लास पाणी ठेवायचं आहे. तर मी इथं जेवढं तांदूळ घेतले त्याचं दुप्पट पाणी ठेवलं होतं. एकदा तांदूळ टाकलं की त्याला लगेच हलवायचं आणि एकदा हलवलं की त्यानंतर त्याला फुल गॅसवर पाणी आटूस तोपर्यंत ह्या पुलावला अजिबात चमचा टाकायचा नाही, म्हणजे सारखं हलवायचं नाही आहे भात आपल्याला. तुम्हाला आत्ता बघून असं वाटत असेल की खूप तेल आहे, खूप तर्री आलेली, तर असं काहीच होणार नाही. जेव्हा हा पुलाव बनवून तयार होईल तेव्हा ते तेल तुम्हाला दिसणार सुद्धा नाही, कारण की आपण मसाले परतताना तेल टाकलं ना की ते मसाले व्यवस्थित परतले जातात. जर आपण कमी तेल वापरलं ना तर मसाले अजिबात परतले जात नाही. बघा व्यवस्थित मी तांदूळ टाकले. आता मी चमच्याने ना एकदम 2 मिनटं त्याला हलवून घेणार आहे. फक्त वर खाली करायचं आहे आपल्याला. आता ना मस्त बघा मोठ्या गॅसवर आहे ना, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, 80% आपल्याला मोठ्या गॅसवर पुलाव शिजू द्यायचा आहे. आता तांदळातलं पाणी ऑलमोस्ट सगळं असं आटलंय. आता एकदा पुन्हा हलवते, झाकण ठेवते आणि 15 मिनटं बारीक गॅसवर आता पुन्हा आपण तांदूळ शिजून घेऊया, म्हणजे पुलाव आपला शिजून दमला ठेवूया. मस्त बघा कसला भारी असा तांदूळ पण दिसतोय, सुटसुटीत असा पुलाव झालाय. आता मी तर फूड कलर वापरला होता थोडासा, ऑप्शनल आहे, वापरायचं असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल. आता वरून मस्त भरपूर असं तूप टाकलं होतं,
कारण तुपाशिवाय ना पुलाव अधुरा आहे. इतकं टेस्टी लागत होतं ना. पुन्हा झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी अजून दम घेतला. मस्त बघा वाफ आली होती आणि इतकं टेस्टी लागत होतं ना हा खिमा पुलाव. म्हणजे ह्याच्या ना प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला खिमा खूप टेस्टी झाला. वरून कोथिंबीर टाकली, मिक्स केला व्यवस्थित पुलाव. म्हणजे तूप व्यवस्थित सगळ्या पुलावमध्ये जायला पाहिजे. आणि काय मस्त झाला होता यार. प्लेटमध्ये घेतलं काढून आणि मस्त ताव मारला. इतका टेस्टी झाला होता ना. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.